काउंटडाऊन सुरू झाले. महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा राजकीय महासंग्राम रंगणारे. शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट, काँग्रेस पार्टी, महाविकास आघाडी विरुद्ध महायुती, भारतीय जनता पक्ष, शिंदे गट शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी गट, असा हा संपूर्ण सामना 6 प्लेयर 6 पक्ष या राजकारणाच्या धूम धडाक्यात उतरणारे. मात्र महायुतीचं जे घोडं आणलं होतं जागा वाटप महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो प्रत्येक पक्षासाठी, कारण आपल्या पारड्यात जास्त जागा घेण्यासाठी प्रत्येक पक्ष इच्छुक आहे. मात्र हायकमांडने सांगितले की ज्याची जेवढी लोकसभेमध्ये परफॉर्मन्स होती त्याप्रमाणेच जागा ज्या आहेत त्या वाटप होणार आहेत. आणि तिथूनच जो तो भारतीय जनता पक्षाने आपल्याकडे जास्त जागा हेरल्या आहेत का, कारण भारतीय जनता पक्ष हा 105 जागा जिंकला आहे आणि त्यांनी जर 150पेक्षा कमी जागा घेतल्या तर त्यांचा एकूणच तिथं टेक्निकलरित्या पराभव होऊ शकतो. मात्र एका सूत्रांनुसार ही जी बातमी समोर येते ह्यावेळेस की भारतीय जनता पक्षाने ठरवलं आहे की हा फॉर्म्युला फिक्स मानला जातोय. पहिले तर भाजप जो आहे तो 155 ते 160 जागा, जवळपास 155 जागा भाजप लढेल हे फिक्स झालेलं आहे. त्यानंतर शिंदे गट शिवसेना जी ती 65 जागांवर लढेल असं सांगण्यात येते. शिंदे गटाला जो तो 7चा आकडा त्यांनी क्रॉस केला गाठला लोकसभेमध्ये, त्याचं जे फळ मिळताना दिसते. नाहीतर शिंदे गटाला सुद्धा 50 ते 55 जागा मिळाल्या असत्या. मात्र 65 जागा अधिकच्या 10 ते 15 जागा अजित पवारांपेक्षा मिळणार आहेत शिंदेंच्या शिवसेनेला. आणि तिसरं म्हणजे अजित पवार गटाला फक्त 1 जागा जिंकता आली लोकसभेमध्ये आणि त्यानुसार अजित पवार यांना फक्त 55 जागा मिळणार आहेत. फक्त 55 जागा मित्रांनो, कारण त्यांचा परफॉर्मन्स लोकसभेमध्ये अगदी एकारित्या एकदम घाण परफॉर्मन्स होता त्यांचा, अगदी कमकुवत परफॉर्मन्समुळे त्यांना फक्त 55 जागा मिळणार आहेत. त्यांच्या सद्यस्थितीमध्ये 42 ते 45 सपोर्टिव्ह आमदार आहेत. फक्त अधिकच्या ज्या आहेत त्यांना 10 जागा मिळणार आहेत. मात्र जर आपण विचार केला छोट्या मोठ्या पक्षांचा, प्रहार असू द्या किंवा रासप असू द्या किंवा छोटे मोठे पक्ष जे भारतीय जनता पक्ष व महायुतीमध्ये आहेत, ते त्या ठिकाणी 15 जागा त्यांना सोडण्यात आलेल्या आहेत. तर एकूणच महायुतीचा फॉर्म्युला जो आहे तो फिक्स मानला जातो आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये. आणि रणशिंग फुंकण्यात येणारे लवकरात लवकर जागा वाटप, कोणकोणती जागा लढवणार हे सुद्धा फिक्स होईल. तुम्हाला काय वाटतं येणारी पुढची घडामोड काय असेल महाराष्ट्रात, सांगायला विसरू नका. धन्यवाद व्हिडिओ बघण्यासाठी.